सकाळी उठल्यानंतर पहिलं गायींना चारा आणायचं काम आपल्याकडे असतं, त्याच्यामुळे चारा आणायला चाललो होतो तर तेवढ्यात या झाडावर पक्ष्याची पिल्लं होती. पक्ष्याच्या पिल्लांना खायला एक मस्त जागा करून दिली, दाणे टाकून दिले आणि गवत आणायला आपण रवाना झालो. ती पिल्लं छोटी होती त्याच्यामुळे त्यांना खाता तर येत नव्हतं आणि त्यांची आई पण त्यांच्या जवळ नव्हती, त्याच्यामुळे त्यांना थोडंसं खाऊ घातलं आणि गवत आणायला आपण गेलो. गवत आणून लगेच कुट्टी करून मस्त गायींना खायला टाकून दिलं आणि आपल्याला कांदे लागत होती आज, त्याच्यामुळे लगेच वावरात जावं लागलं होतं. कांदे लागणीचे एक दिवस आधीच भरपूर रोप उपटून ठेवले होते, कारण दुसऱ्या दिवशी रोपाची कमतरता भासायला नको म्हटलं. याशी काम करावं लागत आणि याशी वजे व्हावं लागत शेतामध्ये आलं. रोप वाहून झाल्यानंतर वावर बांधायचं बाकी होत थोडं, मग काय पावडी घेतली थोडंसं वावर बांधायचं बाकी होतं, तेवढं बांधून घेतलं. वावर जास्त कडक होतं त्याच्यामुळे स्प्रिंकलर लावणं गरजेचं होतं, कारण बाया नुसतं ढेकळं ठेवून देते कांद्यावर कांदे लावल्यानंतर. सगळ्यात मोठं स्प्रिंकलरचा ताण एकच असतो, इकडचा एक काढा तिकडे टाका, तिकडचा काढा इकडे टाका, लई कुटाण्याचे काम. स्प्रिंकलर चालू करून रोपाच्या वावराकडे गेलो तर रोप उपटायचं किती बाकी म्हटलं बघू. स्प्रिंकलरने वावर भरपूर भिजलो तर त्याच्यामुळे म्हटलं आता मोटर बंद करून यावं लागेल. मोटर बंद करून कांदे लावणाऱ्या बायांसाठी पाणी घेऊन गेलो, पाणी बिणी दिलं त्यांना मस्त. इकडे रोप कमी पडलं होतं, म्हटलं आता पहिले इकडे येऊ आणि रोप घेऊन जाऊ आणि त्यांना रोप देऊ. ते कांदे लागण तर होतच आली होती जवळपास, थोडं बाकी होतं आता वावर. शेतीसाठी मजूर भेटणं पण आजकाल लय अवघड झाले. 12,500 रुपये एकर कांदे लागणीचा भाव आता, आणि प्लस त्यांना आणायला पण गाडी आणि न्यायला पण गाडी. एवढं करून पण कांद्याला भाव नाही. 500-600 रुपये क्विंटल कांदा चालू आहे सर. 4-4:30 वाजले होते, गायींना चारा आणायची वेळ झाली होती. म्हटलं आता पहिले गिन्ने गवत तोडून घेऊ, गायींना खायला टाकावं लागेल. भावांनो, आपला ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा, लाईक करायला विसरू नका तेवढं.